असं आहे की आज जी रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये इर्शालवाडीमध्ये डोंगर कोसळून म्हणजे दरड घसरून ज्याला लँडस्लायडिंग म्हणतात ते होऊन जी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल आपण सगळेच अतिशय शोकमग्न आहोत। आणि म्हणून जे कोणी ह्या दरडीमध्ये मृत पावले असतील त्यांना मी सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करतो। जे कोणी जखमी झाले असतील ते लवकर बरे व्हावेत अशा प्रकारची सदिच्छा आणि प्रार्थना करतो। परंतु हे अशा प्रकारच्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत। माझ्याच अनुभवाप्रमाणे आणि माझ्याच सामाजिक जीवनामध्ये मी जर बघितलं तर 1988 साली जांभूळपाड्याचं धरण फुटलं होतं। रायगडमधल्या घटना मी सांगतोय आणि रायगडमध्ये त्यावेळेला शेकडो माणसं ही वाहून गेली होती। मी त्यावेळेला शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मी माझ्या चिपळूण तालुक्यातले माझे सहकारी शिवसैनिक घेऊन त्या भागामध्ये 8 ते 10 दिवस काम करत होतो। शेकडो माणसं वाहून गेली। माझ्या चिपळूण तालुक्यातलं ओसवाल नामक एक लग्नाचं वराडाचं टेम्पो आणि माधुस्कर नावाचा टेम्पो मालक त्याच्यामध्ये वाहून गेला होता। त्यानंतर 2005 साली महाड तालुक्यामध्ये दासगावमध्ये अशाच पद्धतीने दरड कोसळली, 105 माणसं गाडली गेली। तशाच पद्धतीने चिपळूणमध्ये कोंडे गावामध्ये 8 माणसं गाडली गेली। त्याचबरोबर पिंपळी म्हणून चिपळूण तालुक्यातच आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यावेळेला 37 माणसं गेली। त्याच्यानंतर तिवरे धरण चिपळूण तालुक्यातलं फुटलं, 23 माणसं गेली। 2021 साली खेड तालुक्यातील पोसरे गावामध्ये अशाच पद्धतीने दरड कोसळली, 19 माणसं गेली। 2 वर्षापूर्वी महाडमध्ये आपण बघितलं तर डोंगर कोसळला आणि जवळजवळ 35-40 कुटुंब गाडली गेली। आणि आता ही दुर्दैवी घटना घडते। ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण चर्चा करतो, त्यांची मदतीची घोषणा करतो, परंतु आज अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि म्हणून त्याचा वापर करून आपण भूगर्भाच्या पोटामध्ये काय नेमकं दडलंय, काय नेमक्या हालचाली होत आहेत हे शोधणं आता काय अवघड आहे असं मला वाटत नाही। आणि म्हणून अशा दुर्घटना घडल्यानंतर जेवढे आम्ही काळजी घेतो, जेवढा अलर्टनेस आम्ही दाखवतो, तेवढाच अलर्टनेस हा अशा घटना घडू नये याकरता म्हणून दाखवणं अत्यंत गरजेचं आहे। अशा पद्धतीचं मत मी सभागृहामध्ये मांडले। मी हेही सांगितलं की आता जे गेले त्यांच्याबद्दल दुःख तर आहेच, परंतु जे त्यांच्या पाठीमागे राहतात त्यांच्या हालाला पारावर राहत नाही, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडून जातो। ही घटना अशा घटना घडल्यानंतर महिना दीड महिना मदतीचा ओघ येतो, परंतु महिना दीड महिना होऊन गेल्यानंतर पुढे काय हे प्रश्न अनेक वेळेला उद्भवतात। आणि पुनर्वसनासारखा अत्यंत जटिल असा प्रश्न, भावनिक असा प्रश्न आणि त्याचबरोबर सामाजिक सलोखा निर्माण करणारा प्रश्न हा अत्यंत अवघड असतो। म्हणून कोणाला कुठे त्या ठिकाणी पुनर्वसित करायचं याला लवकर पुनर्वसन होत नाही, त्याला मान्यता लवकर मिळत नाही। आणि म्हणून शासनाकडे गेले 2, 3, 4, 5 वर्ष मी एक मुद्दा घेऊन सातत्यानं भांडतोय की ज्या गावामध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडेल त्या गावातच सरकारी गावठाण आहे का शोधावं। सरकारी गावठाण नसेल तर सरकारनं काही जमिनी ह्या विकत घ्याव्या किंवा अधिग्रहित कराव्या आणि त्या ठिकाणी एखादा कमर्शियल कॉम्प्लेक्ससारखी एखादी मोठी बिल्डिंग बांधावी आणि त्या बिल्डिंगमध्ये त्याच गावातल्या लोकांना तिथं पुनर्वसित करावं। म्हणजे त्यांच्या रस्त्याचा, पाण्याचा, लाईटचा, त्यांच्या जमीन जाग्याचा, त्यांच्या नात्या गोत्याचा, त्यांच्या सामाजिक प्रथा परंपरा ज्या असतात, कारण दुसऱ्या गावात गेल्यानंतर हे अनेक प्रश्न उद्भवतात। किती भयानक प्रश्न उद्भवतात की दुसऱ्या गावामध्ये पुनर्वसित केलेल्या माणसामधला जर एखादा माणूस दुर्दैवानं मृत पावला तर त्या गावातली, सगळ्याच गावात नाही, काही गावांमधून अशा अडचणी येतात की बाहेरच्या माणसाला आम्ही आमच्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी अंत्यविधी करू देणार नाही, अशाही सामाजिक समस्या अनेक वेळेला येतात।
आणि म्हणून ह्या समस्या सगळ्यात जर सोडवायच्या असतील तर अशा पद्धतीनं एखादी इमारत उभी करावी, सर्व सोयीनं किमान 1,000 स्क्वेअर फीटचं घर हे पुनर्वसित लोकांना द्यावं आणि 50 लोकांना जर पुनर्वसन करायचं असेल तर 75 लोकांची व्यवस्था होईल अशा पद्धतीनं ती इमारत बांधावी की जेणेकरून आणखीन जर भविष्यामध्ये अशा घटना घडल्या तर तिथे लोकांना पुनर्वसन करणं सहज सोपं होईल. अशा पद्धतीचा मुद्दा आपण सभागृहामध्ये मांडला. सरकारच्या वतीनं तो गांभीर्यानं ऐकून घेतला गेला, परंतु त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. घटना घडल्यानंतर जेवढी आम्ही जागृती दाखवतो, घटना घडल्यानंतर जेवढा आम्ही संवेदनशीलता दाखवते, ती घटना घडल्यानंतर काही दिवसानंतर त्या संवेदना आम्ही विसरून जातो. ह्या विसरल्या जाऊ नयेत हा माझा प्रामुख्यानं आग्रह राहणार आहे. आपण बघतोय वर्षानुवर्ष या घटना होत आहेत, मात्र त्यावर ठोस असं काही होत नाहीये. सरकारने आता काय करावं, काय काळजी घ्यायला हवी, काय नाही, मी तेच सांगतोय की सरकार येतात जातात. 1988 सालापासूनचा जो काय माझा इतका वर्षांचा दीर्घकालीन अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः बघितलेल्या घटना तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि म्हणून ह्या घटना नित्याच्याच ठरलेल्या आहेत आणि विशेष करून कोकणामध्ये होत आहेत. कारण कोकणामध्ये संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्यांशी लोकांची घरं वसलेली आहेत. कोकण म्हणजे काय? कोकण म्हणजे एका बाजूला समुद्र आणि खाडी आणि एका बाजूला डोंगर आणि त्याच्यामध्ये जी थोडीशी सकलपट्टी ज्याला म्हणतात त्या पट्टीमध्ये संपूर्ण वसलेली वस्ती म्हणजे कोकण आहे. त्यामुळं या कोकणावर सातत्यानं अशा प्रकारचं संकट हे ओढवलेलं आहे, भविष्यामध्ये ओढावू शकतं आणि म्हणून त्याकरता म्हणून सरकारनं मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्या संदर्भामधल्या उपाययोजना करणं शक्य आहे. फक्त सरकारची त्या संदर्भामध्ये मानसिकता असणे गरजेचं आहे. सर, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना अटक झालेली आहे. नाही, असं आहे की दरड कोसळलेल्या ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत. ही नित्याची बाब आहे. पण त्याच्यानंतर जे मागे राहिलेले असतात त्यांच्या हालाला पारावर नाही, त्याच्यावर एकदा चर्चा सभागृहामध्ये घडवावी अशी मी मागणी केली आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे लक्षवेधी आता दुसरा एक जो पहिला आजचा प्रश्न होता तो श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जो पुरस्कार दिला गेला आणि तो पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये 14 मृत व्यक्ती झाल्या, त्या संदर्भामधल्या सभागृहामध्ये गदारोळ होता. सरकार याला डायरेक्ट जबाबदार कसं आहे? सरकार या दुर्दैवी घटनेला उत्तरदायित्व सरकारचं कसं आहे? सरकारच्या ढिसाळ कारभारामुळंच आणि नियोजन शून्य अशा कारभारामुळंच हा दुर्दैवी प्रसंग घडला. आप्पासाहेब धर्माधिकारी असतील किंवा आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी असतील, यांचा अशा प्रकारचा आध्यात्मिक कार्यक्रम ज्या वेळेला होतो तो याच्याहीपेक्षा कितीतरी मोठा झालेला असतो. पण त्याचं आणि कुठेही छोट्यातली छोट्या घटनासुद्धा यापूर्वी घडलेली नव्हती. या अशा एका उच्च परंपरेच्या आणि आदर्श परंपरेला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घडवलेल्या कार्यक्रमानं गाळबोट लागलं. गाळबोट एवढ्याकरता लागलं की आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी असं काही सांगितलं नव्हतं की खारघरला मोठं 6.5 एकरचं ग्राउंड घ्या, तिथं लाखोंची गर्दी करा आणि मला पुरस्कार द्या, अशी काही त्यांची मागणी नव्हती. आज सगळे त्यांच्याकडे बोट दाखवतात. परंतु याच्या पाठीमागचं राजकारण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांना आणायचं आणि त्यांच्यासमोर आपलं शक्ती प्रदर्शन करायचं. एकनाथराव शिंदे मोठे, देवेंद्र फडणवीस मोठे की सुधीर मुनगंटीवार मोठे, हे अमित शहा साहेबांना दाखवण्याची मला वाटतं ती स्पर्धा होती. आणि त्या स्पर्धेतून ह्या आध्यात्मिक कार्यक्रमाला राजकीय रूप दिल्यामुळं दुर्दैवानं त्या संप्रदायाचा, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संप्रदायाचा, श्री सदस्यांचा याच्यावर कुठलाही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नसावा आणि त्यांच्या पद्धतीनं नियोजन झालेलं नसावं आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडली. आणि एका आदर्श आध्यात्मिक परंपरेला गालबोट लावण्याचं काम हे सरकारी कार्यक्रम असल्यामुळं सरकारकडूनच झालं असं माझं मत आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेला प्रत्यक्षपणे
सरकार जबाबदार आहे असा माझा आग्रह आहे. सर, संजय राऊत यांचे पार्टनर जे आहेत ते सुजित पाटकर यांना आज अटक झालेली आहे. नितेश राणे म्हणाले लवकरच आता संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जातील. असं आहे की तुम्ही मला वारंवार या महाराष्ट्रातली काही वाह्यात गेलेली माणसं आहेत त्या वारंवार महाराष्ट्रामधले काही वाह्यात गेलेली माणसं आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू नका. मी अनेक वेळा सांगितलेले आहे. ज्यांची तुम्ही नावं घेता त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचं सध्या मत काय जरा बघा. मला काय फार त्यातलं समजत नाही, पण सोशल मीडियावर जर त्यांनी एखादी पोस्ट टाकली, एखादी कॉमेंट्स केली तर त्याच्या खाली महाराष्ट्रातल्या जनतेची मतं काय येतात ते जरा एकदा वाचा आणि मग अशा लोकांच्या एखाद्या वक्तव्याला तुम्ही किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवा. त्याच्यावर काही मी भाष्य करू इच्छित नाही, पण माझ्या दृष्टीनं अशा लोकांच्या वक्तव्याला काडीचं देखील महत्त्व नाही, किंबहुना समाजामध्ये सुद्धा त्यांना अजिबात महत्त्व नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशा लोकांबद्दल प्रश्न मला विचारू नका. मी काय तुमच्यावर रागात नाही, परंतु त्याच्यामध्ये लोक तुमचीही थोडीशी तुलना करतात आणि त्यांची तर तुलना झालेलीच आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल प्रश्न मला विचारू नका. मी काय त्यांना उत्तर द्यायला घाबरतो, भीतो वगैरे हा विषय विसरून जा. मी काय कोणी मोठा माणूस नाही, परंतु मला भीतीभय काय माझ्या डोक्यात नाही. पण शेवटी त्यांच्या पंक्तीमध्ये मी बसावं हे मला मान्य नाही. त्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्याबद्दल मला उत्तर द्यायची आवश्यकता नाही. पाटकरांना अटक झालेली आहे, या अटकेकडे कसं वाटतं? सुजित पाटकरांना अटक झाली. नाही, माझी असं आहे की मी तुम्हाला आज जरा बराच वेळ तुमच्यासमोर बोललो. आता ह्यातलं सगळं किती लोकांसमोर येईल किती नाही मला माहीत नाही, कारण तुमच्या हातामध्ये कटिंग छॅटिंग सगळं असतं. तर ठीक आहे. मुद्दा असा आहे की मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मित्रांनो मी कधीच कोणावर व्यक्तिगत राग ठेवत नाही. मी संपूर्ण माझ्या 45 वर्षाच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये अनेकांशी पंगा घेतला, अनेकांशी संघर्ष केला, अनेकांशी दोन हात केले. माझा एकंदरीत जहाल स्वभाव बघता मी सांगेन ते तुम्हाला पटणार नाही, पण मी कधीच कोणाचं वैयक्तिक चारित्र्यहनन करत नाही, कधीच कोणाच्या बायका मुलींबद्दल वक्तव्य करत नाही, कधीच कोणाच्या मुलाबाळांबद्दल टीका टिप्पणी करत नाही. माझा जो कोणाबद्दल आक्षेप असतो, राग असतो, तो धोरणात्मक असतो. माझा जो काय अध्यक्षांशी वैयक्तिक वाद काहीच नाही, परंतु सभागृहाचं कामकाज हे नियमानुसार चालावं, निकषानुसार चालावं. विधानसभेचे अध्यक्ष हे जरी अध्यक्ष म्हणून असले तरीसुद्धा ते एका पक्षाकडून निवडून गेलेले असतात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण तरी देखील संकेत असे आहेत, अपेक्षा अशी आहे, लोकशाहीची सुंदरता ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही एखाद्या पक्षाच्या वतीने निवडून गेला असलात तरी तुमचं लक्ष डाव्या बाजूला जास्त असलं पाहिजे आणि म्हणून ते लक्ष जास्त ठेवा. याकरता म्हणून माझा वैधानिक तो थोडासा आक्षेप आहे. मी काय त्यांच्यावर व्यक्तिगत नाराज नाही. आहेतच ना, फडणवीस हे वाक्चातुर्यामध्ये चलाक आहेत. हे मी तेव्हाही बोललो, आजही बोलतो, सभागृहासमोर बोललो. याच्याबरोबर अनेक किस्से आहेत असे की ते त्यांच्या बोलण्यानं विषय दुसरीकडे वळवतात. पण त्याच सभागृहामध्ये ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी, ते जेव्हा वळवतात तेव्हा ते काय करतात हे मला करायला संधी मिळत नाही, पण ते काय करतात ते मात्र मी समजू शकतो. म्हणून मी त्याबद्दल तो उद्गार काढले. अभी ऐसा है कि सीएम ने क्या कहा इसके ऊपर अभी टिक्का टिप्पणी करने का ये वक्त नहीं है. जो लिस्ट आई थी उसमें जिस गांव में दुर्घटना हुई उसका नाम नहीं था. ऐसे और अगर महाराष्ट्र सरकार के हमारे महाराष्ट्र के सीएम बोलते होंगे, एकनाथ जी शिंदे बोलते होंगे, तो दूसरा प्रश्न खड़ा होता है कि इस गांव का नाम नहीं था तो जिस गांव का नाम है उस गांव में ऐसी दुर्घटनाएं ना घटे. इसीलिए महाराष्ट्र सरकार ने क्या किया है ये भी सीएम को जवाब देना पड़ेगा. लेकिन ऐसे दुर्घटना के वक्त मैं सवाल जवाब करना नहीं चाहता. सीएम साहब ने या कोई सरकार में जो जिम्मेदार लोग हैं उन्होंने ऐसा और अगर वक्तव्य किया होगा तो उसके बाद में क्या प्रश्न उठ सकते हैं इसका सोच समझ के जवाब देना चाहिए. इतना ही मैं बोलूँगा.
मैं सच बोलूं तो मुझे ये मालूम नहीं कि किसको गिरफ्तारी हुई किसकी नहीं। मैं छिपाता नहीं, छिपाने का मुझे कुछ कारण नहीं है। लेकिन कोविड काल में महाराष्ट्र सरकार ने, महाविकास आघाड़ी सरकार ने हमारे नेता आदरणीय उद्धव साहब ठाकरे जी के नेतृत्व में जो अच्छा काम किया, जिसकी दखल WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन, सुप्रीम कोर्ट, पार्लियामेंट, दिल्ली सरकार, महाराष्ट्र सरकार, गवर्नर सब ने ले ली। ये भारतीय जनता पार्टी को हजम नहीं हो रहा है, इसीलिए इस विजय को बार बार वो हवा दे रहे हैं। धन्यवाद। ये सवाल है कि जब बीजेपी के एक विधायक आकर ये कहते हैं कि संजय राउत इस मामले में जुड़े हुए नजर आते हैं, कहीं भाग जाएंगे, उनके खिलाफ लुकआउट नोटिस पुलिस जारी करे, ये जब बीजेपी के एक विधायक आकर इस तरीके से स्टेटमेंट करते हैं तो क्या लग रहा है कि ऐसा कुछ हो सकता है? मुझे मालूम नहीं कौन से विधायक ने संजय राउत जी के बारे में ऐसा स्टेटमेंट किया, वो विधायक का मुझे मालूम नहीं, लेकिन वो विधायक की क्रेडिबिलिटी क्या है ये आप जान लीजिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।